नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट, साईज MXL, 1000ला 11 टी शर्ट, साईज MXL, 1000ला 7 प्रिंटेड शर्ट, साईज MXL, 1000ला 3 फॉर्मल शर्ट, साईज MXL, 1000ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150ला 3 जीन्स, 1000ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000ला 4 अरमानी, साईज 28 ते 36, 1100ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे, साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अहिल्यानगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं रक्तदान करत समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. स्वर्गीय अजित पवार यांच्या कार्याचा, नेतृत्वाचा आणि जनतेप्रती असलेल्या समर्पणाचा यावेळी गौरव करण्यात आला. याप्रसंगी स्नेहालयाचे संस्थापक गिरीश कुलकर्णी, जनकल्याण रक्तपेढीचे अध्यक्ष अभय मेस्त्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, बाळासाहेब पवार, निखिल वारे, महेश तवले, अजिंक्य बोरकर, सुनील त्रिंबके, महेश लोंढे, केशव नागरगोजे, रोहन सानप, पुष्कर कुलकर्णी, संजय मोरे, सतीश ढवण, योगेश ठुबे, धीरज उकिरडे, सचिन जगताप, स्वप्नील धवन, महेश गलांडे, बाळासाहेब निकम, किरण बारसकर, अजय दिघे, राहुल कातोरे, दिनेश खेडकर, अंकुश बोरुडे, संकेत कराड, प्रशांत निमसे, ज्ञानदेव अकोलकर, आनंद राठोड, अमित गटणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी बोलताना गिरीश कुलकर्णी म्हणाले की राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना आपल्यातून जाऊन काही महिने उलटले तरी त्यांच्या अकाली निधनाची हळहळ आजही प्रत्येकाच्या मनात कायम आहे. अतिशय संवेदनशील, शब्दाला, कामाला आणि वेळेला पक्के असलेले, तसेच मंत्रिमंडळातील आपल्या खात्यावर संपूर्ण प्रभुत्व असलेले, महाराष्ट्राच्या समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणाची सखोल जाण असलेले नेतृत्व म्हणजे स्वर्गीय अजित पवार होत. लोकांमध्ये दादांच्या असंख्य आठवणी आहे. राजकारणात अनेक जण करू बघू असं म्हणतात, मात्र अजितदादा हे होणारं काम तातडीनं पूर्ण करायचे आणि जे शक्य नसेल ते स्पष्टपणे सांगायचे. जनतेला हेलपाटे मारायला त्यांनी कधीच लावलं नाही. लोकांच्या मनातील अपेक्षा ओळखून काम करणारा तो नेता होता. सकाळी 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात करणाऱ्या त्यांच्या कार्यशैलीने अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. गिरीश कुलकर्णी बोलताना पुढे म्हणाले की सध्या देशातील अनेक प्रश्नांची गुंतागुंत वाढत चालली असून अशा काळात स्वर्गीय अजित पवार यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची महाराष्ट्राला आणि देशाला मोठी गरज होती. ते आज आपल्यात नसले तरी त्यांनी कार्यकर्त्यांची सक्षम पिढी घडवून ठेवली आहे. त्यांचे कार्यकर्ते आजही समाजात सक्रिय काम करतायत. इथं जमलेलो आहोत त्यांना जाऊन खरं तर काही महिनेच उलटलेले आहेत आणि आजही आपल्याला सगळ्यांना त्यांच्या आपल्यातून अकाली जाण्याची हळहळ वाटत असते. अतिशय संवेदनशील, शब्दाला पक्का, कामाला पक्का, आपल्या खात्यावरती पूर्ण वचक असलेला, पकड असलेला, महाराष्ट्राच्या समाजकारणाची, राजकारणाची, अर्थकारणाची खूप सखोल माहिती असलेला असा नेता म्हणजे स्वर्गीय अजितदादा. अनेक लोकांकडे अनेक दादांच्या आठवणी असतील. आजकाल आपण कुठेही गेलं, खास करून राजकीय क्षेत्रामधल्या लोकांकडे, तर तुम्ही कोणतंही काम सांगा ते करू बघू म्हणतात. पण अजितदादांचा खाक्या असा होता की जर एखादं काम करण्यासारखं असेल आणि होण्यासारखं असेल तरच ते म्हणणार की हो होईल, आणि ते सांगणार की हे होण्यासारखंच नाही, हे होणार नाही. आणि त्यामुळं माणसं जे हेलपाटे खाऊन दमायचे, अजितदादांच्या बाबतीत असा एकही माणूस भेटणार नाही जो सांगेल की त्यांनी न होणारं काम करतो सांगितलं आणि आम्ही खूप काळ हेलपाटे मारत बसलो. तर असा हा शब्दाला पक्का, धोरणाला पक्का असा हा नेता होता. त्यांच्यामध्ये एखादी कॉर्पोरेट लिडरशिप असते तशीच वैशिष्ट्य सुद्धा होती आणि त्याचबरोबर तो जननेता होता. कारण लोकांच्या मनामध्ये काय आहे, लोकांच्या अपेक्षा काय आहेत ते समजून घेणारा असा तो नेता होता. एक छोटी आठवण सांगतो या प्रसंगी. अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, नगरसेवक
आणि पक्षाचे कार्यकर्ते हे त्यांच्या कार्यपरंपरेचा वारसा पुढे नेत असल्याचं दिसून येत आहे. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करून समाजाप्रती बांधिलकी जपली गेली असून हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले, राज्य शासनाने स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देशातील महापुरुषांच्या यादीत समाविष्ट केलं असून त्यानिमित्त शासकीय कार्यक्रमही पार पडले. जनतेच्या प्रश्नासाठी अहोरात्र झटणारे कर्तृत्ववान आणि लोकाभिमुख नेतृत्व आज आपल्यात नसलं तरी त्यांचे विचार कायम प्रेरणा देणारे आहे. ते पुढे म्हणाले, स्वर्गीय अजित पवार यांच्या विचारांना अभिवादन म्हणून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. आता दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिर आयोजित केलं जाईल. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून सध्या रक्ताचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने समाजाप्रती आपलं कर्तव्य म्हणून रक्तदान करावं आणि गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा. पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि या राज्याचे तब्बल 6 वेळा लोकप्रिय उपमुख्यमंत्री राहून गेलेले स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज आपण रक्तदान शिबिर घेतलंय. आणि त्याच्या मागचा मुख्य हेतू असा आहे की हे जे रक्तदान शिबिर आपण घेतोय ते एक समाजासाठी कुठलं तरी चांगलं काम, कुठलं तरी चांगलं नियोजन किंवा समाजाच्या हिताचं काम आपण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि तो प्रयत्न फक्त अजितदादांना याच्या निमित्त एक श्रद्धांजली ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आणि अहिल्यानगरतर्फे मिळावी, जेणेकरून अजितदादांनी त्यांच्या जीवनामध्ये गोरगरीब जनता असन किंवा विकासाभिमुख असन किंवा सगळ्यात जे प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले ते त्यांनी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आणि अतिशय 24 आवर्स काम करणारं नेतृत्व महाराष्ट्रातून आपल्यातून नाही येत. पण कुठंतरी आज महाराष्ट्र शासनाचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आभार याच्यासाठी मानतो की ज्याचं कार्य आहे अशा कार्याच्या माणसाला आपण मोठं मान त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांचं जे सर्व महाराष्ट्रात किंवा देशात महापुरुष राहून गेलेत त्या महापुरुषांच्या यादीमध्ये अजितदादांचं नाव समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सर्व शासकीय कार्यालय असतील किंवा संपूर्ण जे संस्था असतील, शाळा असतील, कॉलेज असतील, या ठिकाणी जयंती ही साजरी करणे बंधनकारक आहे. आणि खरंच त्यांचं तेवढं मोठं काम या ठिकाणी होतं. आणि म्हणूनच आम्ही हा एक सामाजिक उपक्रम राबवून आज छोटासा प्रयत्न करतोय. आणि या उपक्रमासाठी ज्यांच्या शुभ हस्ते हा उपक्रम सुरू झाला असे आपले सर्वांचे मार्गदर्शन आणि आपल्या अहिल्यानगर शहराचं जिल्ह्याचं नाव ज्यांनी बाळूमामांनी सांगितलं की सगळं नाव भारतापर्यंत किंवा भारताच्या बाहेर नाव लौकिक केले असे आपले सर्वांचे लाडके गिरीशजी कुलकर्णी साहेब किंवा जनकल्याण रक्तपेढीचे अध्यक्ष मिश्री साहेब यांच्या शुभ हस्ते आपण केला. आणि या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक, सहकारी मित्र हे सगळे उपस्थित आहेत. आज आपण आजचा हा पहिला रक्तदान शिबिरचा प्रामाणिक प्रयत्न आपण आजपासून सुरू करतोय. पण यापुढून दरवर्षी या ठिकाणी रक्तदान शिबिर आपण सगळेजण मिळून घेत जाऊ आणि याची व्याप्ती जसं आपल्याला यश मिळेल तशा प्रकारे आपण वाढी करू अशी मी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करतो. आणि रक्तदान खरंच हे श्रेष्ठ दान आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून रक्तदान करतोय. आज देखील या ठिकाणी मी स्वतः देखील रक्तदान करणार आहे. त्याच्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती की सगळ्यांनी आपले फॉर्म नोंदवून रक्तदान या ठिकाणी करायचं आहे. आणि हे रक्तदान करत असताना आपण तिथं आलेलोच आहोत, पण आपले मित्रपरिवार असेल किंवा सहकारी असेल त्यांना देखील या ठिकाणी बोलून रक्तदान करण्यासाठी आपण त्यांना विनंती करायची आहे. धन्यवाद. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं रक्तदान करून स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. सामाजिक उत्तरदायित्व जपत रक्तदानाच्या माध्यमातून अनेकांना नवजीवन देण्याचा संदेश देत हा उपक्रम उत्साहात संपन्न झालाय. स्वर्गवासी या राज्याचे लोकप्रिय 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार साहेब यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आमदार संग्रामभाई जगताप यांच्या संकल्पनेतून आज संपूर्ण शहरामध्ये भिंगार असेल, केडगाव असेल, मध्य शहर असेल किंवा सावडी उपनगर असेल या ठिकाणी रक्तदान शिबिर, तसेच ज्या सर्व सामाजिक संस्था आहेत या सर्व सामाजिक संस्थांमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. तसेच गोशाळा असेल या ठिकाणी जनावरांना चारा किंवा अहिल्यानगर महानगरपालिकेच्या ज्या सगळ्या
महानगरपालिकेत शाळा असेल त्यांना शालेय साहित्य असे अनेक सामाजिक उपक्रम आमदार संग्रामभाई जगताप यांच्या सूचनेनुसार अहिल्यानगर शहरामध्ये राबवले जात आहेत. खरं तर आदरणीय अजितदादा पवार हे लोकाभिमुख नेते होते. वेळेचं तंतोतंत पालन आणि कोणाचं काम होईल कोणाचं काम होईल किंवा नाही होईल हे शब्दात लगेच सांगणारे नेते होते. आणि खरं तर त्यांच्या आजच्या या जयंतीनिमित्त हे सर्व सामाजिक उपक्रम राबवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आजचा जो मानस आहे तो प्रत्येक जयंतीनिमित्त अधिकाधिक वाढत जाईल असं या ठिकाणी मी सांगतो. कारण की स्वर्गवासी अजितदादा पवार यांनी गोरगरीब जनतेसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी हे खूप मोठं काम आणि खूप मोठं योगदान त्यांचं आयुष्यात राहिलेलं आहे. आपण सांगायला गेलं तर भरपूर काही गोष्टी आहेत, पण शिस्त ही जर आपल्याला शिकायची असेल तर ती अजितदादाकडून शिकली पाहिजे. आणि त्यांची प्रेरणा आणि त्यांचे विचार घेऊन आम्ही या अहिल्यानगर शहरामध्ये इथून पुढच्या काळात काम करत राहणार. धन्यवाद. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.